हाय हॅलो नमस्कार सर्वजणी कशा आहात। श्री स्वामी समर्थ ताईंनो। तर आज माझ्या मुलाचा वाढदिवस होता। तर मी सकाळपासूनच सर्व तयारी करत होते। बाहेरची सर्वात पहिले मी फुले तोडून घ्यावं म्हणलं। पहा कशी सुंदर छान अशी फुलं आली होती। त्यांचा कलर पाहूनच इतकं छान वाटते ना की मी ती खूप मोठी मोठा प्लेट भरून फुले तोडली। आणि नंतर मग बाहेर अंगणामध्ये मी रांगोळी काढत होते। रांगोळी खूप मोठी होती ना, त्यामुळे मी एकदम रांगोळी काढून घ्यावं म्हणलं। बाहेरचं सर्व आटपून मग आपल्या घरात तयारीला लागता येते। तर इथे रांगोळी काढत होते। रांगोळी झाल्यानंतर वाढदिवसाची तुम्हाला तर माहिती आहे किती सारी तयारी असते। आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात, चांगले वाटत असतील तर एक लाईक नक्की करत जा। एक लाईक केल्याने कसं आहे ना की आणि सबस्क्राईब केल्यामुळे माझे जे पण काही समोरचे व्हिडिओ आहे ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल। तर आज गोकुळाष्टमी पण होती। तर ते म्हणतात ना, गाव बदललं तसं सर्वच रीती वगैरे बदलतात। तर आमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुंठडा म्हणून एक पुडी भेटते, त्याचा प्रसाद असतो। आणि बाकी जे काही सर्व आपण मिठाई चिवडा वगैरे जे पण काही बनवतो ते कृष्णाला समोर ठेवतात। जास्त काही करत नाहीत विशेष। आणि मला ना हे वाढदिवसामुळे कुठे जायला वेळच नव्हता मिळाला। त्यामुळे मी माझी घरात एक छोटीशी कृष्णाची पूजा मांडून घेतली। आणि मग पूजा केल्यानंतर रात्री 12 वाजता उपवास सोडायचा असतो। आणि मला दुसराही उपवास होता, त्यामुळे मी संध्याकाळी फराळाचं खाऊन नंतर 12 वाजता उपवास सोडला। तर कशी वाटली माझी रांगोळी पहा। मी एकदम साधी सिंपल अशी झटपट होणारी रांगोळी काढली। खूप छान आहे आणि खूप छानही दिसते। तर इथे बाहेर मी तुळशीची पूजा वगैरे आटपून नंतर मग घरामध्ये आले, कारण सकाळी मला मुलांच्या टिफिनसाठी काही बनवायचं होतं। तर इथे मी ओलं नारळ घेतले, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, थोडीशी साखर आणि इथे फुटाण्याची डाळवही वापरले। हे टाकून सर्व असं मिक्स करून घ्यायचं। मिक्सरमध्ये छान बारीक वाटून पाणी टाकून जेवढं पाहिजे तेवढं करायचं। व एका पातेल्यामध्ये जिरं, मोहरी, थोडंसं कढीपत्ता, जास्त काही टाकायचं नाही, साधं सिंपल टाकलं तरी ही चटणी एकदम छान बनते आणि डोश्यासोबत खायला एकदम छान लागते। करून बघा तुम्ही ट्राय। आणि मी ना रात्री 3 डाळी भिजू घातल्या होत्या, चना डाळ, उडीद डाळ आणि मुगाची डाळ। ह्या तिन्ही डाळीचं मिक्सरमधून बारीक करून सकाळी डोसा बनवला। त्या डोश्यामध्ये माझ्या घरामध्ये गाजर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर असं होतं, तेही टाकलं मी। व छान असा डोसा बनवून ह्या नारळाच्या चटणीसोबत मुलांना खायला दिला। एकदम छान लागतो तो। आणि त्याच्यानंतर चला मग दुपार झाली होती। तर दुपारचे सर्व कामे आटपून मी माझ्या वाढदिवसासाठी माझ्या कामाला लागली। तर इथे पहा एका मोठ्या पातेल्यामध्ये मी जिरं, मोहरी, थोडीशी हिरवी मिरची, कढीपत्ता असं सर्व टाकते। शेंगदाणे टाकले एक मोठं मूठ भरून। आणि हे सर्व मी छान फुटेस्तोवर छान एकजीव होईपर्यंत करून घेतलं। आणि नंतर मग सगळं छान हलवून त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, जास्त काही टाकलं नाही मी, थोडीशी हळद टाकून घेतली। आणि हे सर्व मिक्स करून मी ते मुरमुरे पहिलेच थोडेसे गरम करून घेतले होते एका पातेल्यामध्ये आणि ते खाली उतरवले होते मी। तर त्या मुरमुऱ्यावरती ना हे सर्व मिश्रण मी टाकलं, ओतून घेतलं आणि छान एकजीव करून घेतलं। छान सराट्याच्या मदतीने छान हे सर्व मिक्स करून घेतलं। झटपट असा किती मोठा चिवडा असला ना तर असा सगळं मिश्रण बनवून मग नंतर त्याच्यात टाकलं ना एकदम फास्ट होऊन जातो। पहिलेच मुरमुरे थोडेसे आपण गरम करून घ्यायचे गमेल्या पातेल्यामधून आणि नंतर मग अशी हे सगळी फोडणी देऊन त्याच्यावरून टाकायची। तुम्ही याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार थोडे धने टाकू शकता, साखरही टाकू शकता, आमचूर पावडरही टाकू शकता, चाट मसाला, चिवडा पावडर मसाला जे टाकायचं ते टाकू शकता। पण मी फरसाण पण होतं सोबत, त्यामुळे मी साधा सिंपलच केला। तर इथे पहा टप्पू आणि रितेशची मस्ती चालू आहे। वाढदिवसाची तयारी करत होते आणि त्यांना फुगे फुगत तोंड दुखते म्हणत होते मम्मी माझं। त्यामुळे त्यांनी हा एक नवीनच उपाय शोधून काढला।
हवा मारायच्या पंपने त्यांनी छान असं त्याला फुगा लावून असं छान दाबलं की फुगे पटापट भरत होते आणि फुगे फुगवून त्यांनी छान असं डेकोरेशन केलं. त्याचे पप्पाही होते घरी, त्यामुळे तिघांनी मिळून दुपारी सर्व काही डेकोरेशन करून नंतर मग केक आणण्यासाठी गेले होते. आणि हे पहा इथे टपूची आणि रितेशची थोडी मस्ती चालूच आहे. टपू म्हणते मी फुगवतो, मला येते फुगवता, द्या ना पप्पा. आणि नंतर मग त्यांनी ते घेतलं आणि स्वतःच पंप घेऊन पंप घेऊन त्याच्यामध्ये फुगे फुगवायचं म्हणत होता. तर त्याचे पप्पा काही देत नव्हते, पटापट रितेश आणि तेच करत होते. पण त्याचं एक चाललं होते मला येते मला द्या, मला येते मला द्या. तर मग थोड्या वेळाने त्यांनी दिलंही त्याला तो पंप. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी ना तो पुढे तुम्हाला दिसेलच की त्याने त्या पंपचं काय केलं, खूप पुढे मारत होता की पप्पा मला द्या द्या मी करतो. तर इथे ना कोपऱ्यामध्ये सर्व फुगे फुगवून जमा करण्याचं काम चालू होतं. आणि इथे टपूने काय केलं, हे जे फुगे फुगवायचे ते हवा निघती तर त्याने ती आपल्या कानामध्ये भरत होता की पप्पा कानामध्ये छान वाटते. मुलांचा एक खेळ असतो. हे पहा आमच्या वाढदिवसाची तयारी. याच्यानंतर आम्ही केलं होतं बरंच डेकोरेशन, पण मी आधीच थोडंसं शूट केलं, तुम्हाला दाखवते आहे. हे पहा कसा कानामध्ये हवा मारून बघतोय. लहानपणी एक वेगळंच असतं नाही का, लहानपणी कोणी कसं आणि नंतर मोठे झाले की मग म्हणतात की नाही आम्ही असं नव्हतो. पण लहानपणची एक वेगळीच मजा असते. तर इथे पहा हे टपूचे सर्व कॉलनीतले मित्र वगैरे होते. तर इथे वाढदिवस चालू झाला. तर इथे छान वाढदिवस करून घेतला. त्याच्यानंतर टपूने केक कापला, मी टपूलाही खाऊ घातला. त्याच्यानंतर इथे त्याच्या भावाने त्याला एक खाऊ घातला. दोघांची इथं मस्ती चालू होती. टपू काही त्याला खाऊ घालत नव्हता, त्यामुळे तो खात होता. आणि नंतर इथे त्याचे आजोबाई आले होते वाढदिवसाला, तर तो त्यांना केक खाऊ घालून पाय पडत होता. हे पहा. नंतर मग सर्वांनी टपूला केक खाऊ घातला. मी काही पाहुण्यांचं शूट नाही घेतलं, कारण ज्यांना आवडतं त्यांनाच मी घेतले, नाही तर कोणावर अशी काही